म्हणून. हां मी जेव्हा मी फोन केला तर कुठे होतास? मी तुला फोन केला उचल ना, उचललास तू. तू कॉल केला होता मला? काय बघितलं नाही. म्हणून मला कळलं नाही बायकोची. असं आहे का? हो असंच आहे. जायचं ऑफिसला, ऑफिसवरून घरी यायचं, फोनवर राहायचं. आता का गाईज तुम्हाला सगळी कंप्लेंट करते आहे माझी. वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. ब्लॉग आता चालू करतोय. वरती आलोय, जेवण वगैरे झालेलं आहे सोनलचं. मी तर बाहेरच होतो आज, कारण की मित्राचा बर्थडे होता, त्यामुळे आम्ही बाहेरच जेवायला होतो सगळे. पार्टी होती आज. आणि बघा, आणि आज उशिरा आलो, 9 वाजता आलो. मी आल्यानंतर जरा रेस्ट केली आणि मग ही जेवण 9 वाजता जेवत होती तेव्हा, त्यामुळे पण लेट होतो. तुला फोन करता येत नाही? मी फोन केला होता ना. काय मम्मीला फोन करतो आणि काय बोललास? निघालो म्हणून. हा मी जेव्हा मी फोन केला तर कुठे होतास? मी तुला फोन केला उचल ना, उचललास तू. तू कॉल केला होता मला? काय बघितलं नाही. अरे पण तुला 9 वाजले, 8:30 पर्यंत तरी जर तुला होतोय थोडा पुढे लेट, तुला फोन करता येत नाही? किती कोण हाय वाट बघणार? मग तुला एवढं तरी कळत नाही? अरे पाऊस पडत होता ना, विंडशीटर मध्ये ना फोनचा आवाज नाही. विंडशीटर घातलं होतं ना म्हणून. किती असं निघाल बोल? मी 7:45ला घातलं, 7:45ला निघालो. तुला एक मिनिट राजू, तिला यायला एकटाच लागतो तुला इकडे. अरे ते केक कापायला परत आम्ही तिकडे केक शॉपवर गेलो ना. झोमॅटो वाले सगळे बंद होते आज डिलिव्हरी देणारे. बायकला फिरवायचं. अरे खरंच खरंच आम्ही तिकडे गेलो होतो. अरे खरंच खरंच समजतच नाही. अरे बाबा खरंच आम्ही तिथे गेलो त्याला, केक शॉपवर गेलो. स्टेशनला केक शॉप आहे, तिथे गेलो होतो. अरे खरंच बाळा, फोटो आलेत ना? फोटो नाही आले, आले की दाखवतो. दाखवत आम्ही केक कुठे कापला तिथे दाखवतो. बाहेर कापला आम्ही केक. एवढा 1 तास लागतोय तुला फोन उचलत नाहीस तू एकतर. आणि मम्मीला फोन केला तेव्हा तू निघाला होतास. निघालो म्हणजे आम्ही तिकडून केक शॉपवर निघालो होतो. मी ह्याच्या इथे होतो, कुठे माहिती आहे आपलं ते मंदिरच्या बाजूला, तू जिथून चालत येते ना, चालते कुठे, चालत कुठे येते, तिकडे होतो आम्ही. तिथे हे कुठे आहे ते काय बरंच नाव आहे आपलं, डेअरी आहे कुठेतरी, डेअरी अमित डेअरी म्हणून एक आहे तिकडे कुठेतरी, तिथे होतो मी स्टेशनच्या जवळ. नख वाढलेत माझे. कापूया थांब. आता अशी बसल्या असं दिसतात ना, बसल्या असं दिसतात ना, अशी फोल्ड कर बाय. म्हणजे नाही दिसत ना? काय काय पाय दिसतात माझे? दिसतात ना, ठीक. नंतर तुला समजावून सांग, ठीक आहे? नेक्स्ट टाइम जर लेट होतं मला पहिला सांगायचं. ठीक. आणि आल्या आल्या हा नुसता फोनवर असतो, नुसता. शेवटी रागाने मी आता वरती आली, तेव्हा कुठे वरती आलं तर चल 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 बोलते तर ऐकत नाही. झोप यायला लागले. हा वरती आले की त्याला झोप द्यायचं. खाली असलं की फोन वरती राहायचं. असा का चेहरा करतेस? हम्म करते. काय आम्हाला टाइम द्यायला, तुम्हाला तुमच्यावर टाइम नाही. आता टाइम देतोय ना. अरे कसलं? मग काय आता काय असा टाइमपास करतो नाही ते. काय तू आता बोलतो झोपायचं मग काय गप्पा कधी मारणार आहे? मारे गप्पा चालला जाऊ, व्हिडिओ खतम करूया मग जाऊ, ठीक आहे? ब्लॉग खतम करू. काय नाही, फ्रेंड्स सोबत टाइम असतो याला, ऑफिस मध्ये टाइम असतो, खाली फोन वरती राहायला टाइम असतो. आणि काय अजून कंप्लेंट बोल. आणि खायला टाइम असतो. आणि पण बायकोसाठी टाइमच नाही. आहे ना टाइम, आता देतो ना रात्री. नंतर तुला टाइम नसणार आहे.
त्यांना हवा तेवढा पाहिजे तेवढा टाइम घे. ते तुला कळलं पाहिजे की बाबा नंतर नसतं तर आता तरी तुम्ही टाइम दिला पाहिजे मला. आता टाइम तू बेस्ट करतो सगळं मित्रांना आणि ह्यांना टाइम देतोस. बायकोला टाइमच नाही देत. लग्न पण त्याला पण सोबतच करायचं ना, मला कशाला केलंस? अरे तुला मित्रांना टाइम काय दिला पाहिजे ना, माझं म्हणणं काय. असं ठीक आहे मित्रांना देतोस मग घरी आला की ती फोनवरती टाइम देतोस. त्या फोनलाच लग्न करायचं ना. पंडितला बोलायचं ह्याच्या व्हायला मंगळसूत्र घालायचं. मला कशाला घातलंस? ते काढून देतो तुला मी घाल त्यालाच घाल. ठीक. त्यासोबतच लग्न करायचं. पण तो हर 2 वर्षाने चेंज होतो. 2 वर्षांनी चेंज करायचा काय आपल्याला? बायको कशी लाईफ टाइम राहते ना. म्हणून चेंज करता लाईफ टाइम असते तर. लाईफ टाइम असते म्हणून मला कदर नाही बायकोची. असं आहे का? हो असंच आहे. जायचं ऑफिसला, ऑफिसवरून घरी यायचं, फोनवर राहायचं. आता का गाईस तुम्हाला सगळी कंप्लेंट करते माझी. कंप्लेंट करू नाही तर काय करू? सर बायकोसोबत गप्पा मारायच्या. आता गप्पा मारूया ना. हे सगळं मला सांगावं लागतं तुला. मला माहिती आहे, बोलतोय ना. माहिती आहे पण हे नाही होत, समजत ना. काय ते आलं नाही मला शब्द तो. बोलली नाही तर मग समजत नाही काय तुला. झोप येते तुला पण? येणार ना. वाट बघून बघून थकली बिचारी माझी. वाट बघून थकायला होतं. नाही काय, मला आज खरंच लेट झाला, खूप लेट झाला मला. 9 वाजून गेले होते. फोन पण करायला होत नाही. आणि पाऊस असल्यामुळे काय फोन विंडशीटर मधून काढायला मिळतच नाही. मेसेज टाकायचा की बाबा मी निघालोय. आपल्याकडे सगळे फॅसिलिटी आहेत, पण असं नाही सगळं उधार हे नको देऊस मला. कारण नको देत बसूस. पाऊस आहे, हाऊस आहे, पाऊस आहे. हो. एक फक्त तुला व्हॉट्सअप आहे आपल्याकडे, कॉल आहे आपल्याकडे, व्हॉट्सअप कॉल आहे, सगळं खूप काय काय आहे. एक पण ऑप्शन तू वापरत नाहीस. सोड ना, जाऊ दे, तुला काय फरक पडतोय? घरीच करायची तुला काय. अरे असं काय नाही बाबा. मेसेज टाकायचा ना बाबा मी निघालोय. पावसाच्या टायमाचं माहिती आहे ना. हो. मेसेज टाकत जा जर फोन नाही करत असेल. हो मेसेज करेन मी निघाला. मम्मीला फोन केला? तुला फोन का नाही करत? कारण की तू फोन उचलत नाही, तुझा फोन सायलेंट असतो. तरी चालेल. मग म्हणून मम्मीला लावतो ना. किती वाजता? किती वाजता? 9च्या नंतर लावलास तू फोन. आम्ही काय करायचं? तू सुटतोस किती वाजता? 7 वाजता सुटतोस. मग गाईज बघितलं कशी भडकते. लेट होतं सांगत जायचं ऍटलीस्ट. हो बाबा नक्की सांगतो. गाईज बघितलं हे असं असतं, लेट आलं तर असं असतं. हा 5 म्हणजे काय? चमच्याने 5. चमच्याने 5 म्हणजे भरून आणलंयस काय केलीस काय माहिती. बघ ना तू स्वतः काय केलं ते. चला गाईस आजचा व्लॉग मी इथे एंड करतोय. नाही तर अशीच मला पकवत राहील. मला इथे झोप आता. तर चला मी जातो झोपायला. थोडी एडिटिंग कंप्लीट करतो व्लॉगची आणि जातो झोपायला. उद्या भेटूया. आजचा व्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असाल. व्लॉग म्हणजे काय, आमचं भांडणच होती थोडी लेट आल्यामुळे. तर चला इथपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय नाही. तर चला बाय, उद्या भेटूया. बाय. चला गाईस बाय.